नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता चौथी गणित अत्यंत सोप्या भाषेमध्ये संख्या ज्ञान या मुख्य घटकामध्ये आपण सम आणि विषम संख्या त्याचबरोबर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांचा अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी आपण मूळ संख्या यांची व्याख्या आणि त्या कोणत्या आहेत हे पाहणार आहोत। मूळ संख्या म्हणजे ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येनं तिला भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं। दोन ही मूळ संख्या आहे, एक नाणे दोनच तिला भाग जातो आहे। तीन मूळ संख्या आहे, एक नाणे तीनच भाग जातो आहे। पाच ही मूळ संख्या आहे, पाच नाणे एकनं भाग जातो आहे। सात ही मूळ संख्या आहे, सात नाणे एकनंच तिला भाग जातो आहे। म्हणजे 1 ते 10मध्ये 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत। एकूण किती आहेत? 4 संख्या आणि त्यांची बेरीज 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 2 17 येते। ओके, हाही भाग महत्त्वाचा आहे। 11 ते 20 या संख्येमध्ये 11, 13, 17, 19, 11, 13, 17 आणि 19 या मूळ संख्यांना त्या संख्या आणि एक या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही। एकूण 4 संख्या आहेत 11 ते 20मध्ये, म्हणजे 1 ते 20मध्ये एकूण 8 संख्या आहेत। मग 11, 13, 17 आणि 19, 11 ते 20मधल्या या 4 ज्या मूळ संख्या आहेत ना, त्यांची बेरीज 9 आणि 7 16, 16 आणि 3 19 आणि 1 20ला शून्य हाचे आले 2, 2 हाचे 1 आणि हाचे 2 3 4 5 6 60 बेरीज येते। ओके, जर आपल्याला 1 ते 20मधल्या मूळ संख्यांची बेरीज विचारली तर 60 आणि 17 77 बेरीज येते। 7 आणि 0 7, 6 आणि 1 7। ओके, त्यानंतर 21 ते 30मध्ये संख्या आहेत 23 आणि 29, दोन संख्या आहेत, त्यांची बेरीज 9 3 12, 2 हाच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 52 बेरीज येते। ओके, 31 ते 40मध्ये सुद्धा दोन संख्या आहेत, 31 आणि 37, 31 आणि 37 यांची बेरीज दोन संख्या आहेत, 7 आणि 1 8, 3 आणि 3 6 68 बेरीज येते। आणि 41 ते 50मध्ये तीन संख्या आहेत, 41 आहे, 43 आहे, 47 आहे, तीन संख्या आहेत 41 ते 50मध्ये, त्यांची बेरीज 7 आणि 3 10 आणि 1 11, 1 हाच्याला 1, 4 आणि 1 हाचे 1 5 आणि 4 9 4 13, 131 बेरीज येते। ओके, म्हणजे या ठिकाणी 1 ते 50पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15 मूळ संख्या आहेत। ओके, आणि 1 ते 50पर्यंतच्या मूळ संख्यांची ज्या 15 मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज करायची झाली तर या सगळ्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला। एकक स्थानचा अंक 8 आणि 1 9, 9 आणि 2 11 आणि 7 18, 18ला 8 हाच्याला 1, दशक स्थानचा 3 आणि हाच्या 1 4, 7 10 आणि 5 15 आणि 6 21 ने 1 22ला 2 हाच्याले 2, 2 ने 1 3, 300 ही 328 बेरीज येते। पुन्हा एकदा पहा, 8 आणि 1 9, 2 11 आणि 7 18ला 8 हाच्याला 1, दशक स्थानचा 3 आणि हाच्या 1 4 आणि 7 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21 ने 1 22ला 2 हाच्याले 2, 2 आणि 1 इथं 3, 328 बेरीज येते। ओके, 1 ते 50पर्यंत एकूण मूळ संख्या 15, त्यांची बेरीज 328। 51 ते 60मध्ये 53 आणि 59 या दोन संख्या आहेत, त्यांची बेरीज येते 9 3 12, 2 हाच्याले 1 5 आणि 5 10 आणि 1 11, 112 बेरीज येते। ओके, त्यानंतर 61 ते 70मध्ये 61 आणि 67 या दोन संख्या आहेत, त्यांची बेरीज 7 आणि 1 8, 6 12 128। 71 ते 80मध्ये 71, 73 आणि 79 या तीन संख्या येतात, 223 बेरीज येते। 9 3 12 आणि 1 13, 3 हाच्याला 1, 7 3 21 ने 1 22, 223। त्यानंतर 81 ते 90मध्ये 83 आणि 89 या दोन संख्या येतात, 9 3 12, 2 हाच्याला 1, 8 8 16 1 17, 172 बेरीज येते। 91 ते 100मध्ये 97 ही एकच संख्या आहे, 97 बेरीज आहे। ओके, अशा पद्धतीनं 15 पाठीमागच्या झाल्या आणि 51 ते 100मध्ये 2 2 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10 संख्या, 51 ते 100मध्ये 10 संख्या आणि 1 ते 50मध्ये 15 संख्या, 15 आणि 10 25 संख्या, 1 ते 100मध्ये एकूण 25 संख्या आहेत। आणि एकूण संयुक्त संख्या 74 आहेत, एकूण संख्या 100 आहेत, एक ही संख्या संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, म्हणून या दोघांची बेरीज 99 येते। म्हणजे एक संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या ना कोणत्या संख्येनं भाग जातोच त्या संख्येला, म्हणजे एक आणि ती संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही दुसऱ्या संख्येनं भाग जातो त्या संख्येला, म्हणून त्या संख्येनं संयुक्त संख्या म्हणायचं। एक ही संख्या मूळ नाही आणि संयुक्त या दोन्ही प्रकारची नाही, दोन ही एकच समूळ संख्या आहे।
2 ही एकच सममूळ संख्या आहे. अत्यंत महत्त्वाचं, 2 ही एकच सममूळ संख्या आहे. ती सम आहे आणि ती मूळ आहे. बाकी दुसरी कोणतीही संख्या पहा, 2 ही सममूळ संख्या आहे. 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 36, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 79, 97 या सर्व संख्या विषम आहेत. 2 ही केवळ एकच सममूळ संख्या आहे. इतर 24 विषम संख्या आहेत. ओके. आता संयुक्त संख्या, ज्या संख्येला ती संख्या आणि 1 या व्यतिरिक्त म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या म्हणजे भाग जाणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणायचं. 4ला 1 भाग जातोय, 4ला 4 भाग जातोय, या व्यतिरिक्त 2 जातोय म्हणून संयुक्त संख्या आहे. 6ला 6 जातोय, 1 जातोय, 3 जातोय, 2 जातोय. 8ला 1 जातोय, 8 जातोय, 4 जातोय, 2 जातोय. अशा पद्धतीनं 4, 6, 8, 9, 10, 15, 18, 21 या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे या संख्यानं 1 आणि ती संख्या स्वतः आणि 1 या व्यतिरिक्त या 2 पेक्षा जास्त विभाजक संख्याने या ठिकाणी भाग जातो किंवा त्या पट्टीत त्या संख्या असतात. ओके. अशा पद्धतीनं आता अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जोड मूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्यामधील फरक 2 असतो त्यांना जोडमूळ संख्यामध्ये. ज्या 2 मूळ संख्या आहेत पण फरक 2 आहे त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतोय. पहा, 3 आणि 5 फरक 2 आहे, 3 आणि 5 जोडमूळ संख्या आहे. 5 आणि 7 फरक 2 आहे, जोडमूळ संख्या आहे. 11 आणि 13 जोडमूळ संख्या आहे, फरक 2 आहे. 17 आणि 19 जोडमूळ संख्या आहे, फरक 2 आहे. ओके. 41 आणि 43 फरक 2 आहे, जोडमूळ संख्या आहे. 71, 73 जोडमूळ संख्या आहे. ओके. अशा पद्धतीनं या जोडमूळ संख्या आहेत. 59, 61 फरक 2चा आहे, जोडमूळ संख्या आहे. जोडमूळ संख्येच्या जोड्या लिहिले आहेत या ठिकाणी 3, 5, 5 फरक 2 आहे. या मूळ संख्या असून फरक 2 आहे. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 29, 31, 41, 43, 59, 61, 71 आणि 73 अशा एकूण 8 जोड्या जोडमूळ संख्यांच्या आहेत. 1 ते 100 8 जोड्या आहेत. ओके. हा तक्ता एक महत्त्वाचा आहे. 1 ते 10 समसंख्या 5 आहेत, विषम संख्या 5 आहेत. समसंख्या ज्यावेळेला असतील, समजा 5 समसंख्या आहेत, 5च्या पुढची संख्या 6, या दोघाचा गुणाकार 30 आहे. म्हणजे 1 ते 10 5 समसंख्या आहेत, त्यांची बेरीज 30 येते, दिलेली आहे. त्यानंतर विषम संख्याची बेरीज 1 ते 10 विषम संख्या किती आहेत? 5 आहेत. तिचा वर्ग 5चा वर्ग 25 समसंख्यांची बेरीज. समसंख्या असेल तर n गुणिले n अधिक 1 आणि विषम संख्या असेल तर n वर्ग करावं लागेल. ओके. अशा पद्धतीने पाहूया. 11 ते 20 समसंख्या 5 आहेत. सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे. पहिली संख्या समसंख्या म्हणजे 11 नंतर 12 ही समसंख्या पहिली आहे आणि शेवटची 20 आहे. म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या 12, शेवटची संख्या 20, त्याला भागिले 2 करायचं आणि एकूण संख्या 5च आहेत. त्यामुळं 12 आणि 20 32 भागिले 2 गुणिले 5, ह्या 2 32ला भागलं 16 आलं. 16 पंचे 80च बेरीज आली पाहिजे, 80 बेरीज आहे. ओके. अशा पद्धतीनं. आणि विषम संख्यांची बेरीज 11 ते 20 मधली पहिली संख्या 11 आणि शेवटची 19 यांची पण बेरीज भागिले 2 आणि संख्या किती आहेत 5 म्हणून गुणिले 5. 11 आणि 20 9 आणि 1 10, 1 आणि 1 2 आणि 1 3 30, 30 भागिले 2 गुणिले 5, 30ला भागिले 2, कोणत्या संख्येला 2 भागले की निम्म होते या बेके बे मराठीत 5 लिहा. 15 येणार, 15 5 75. ओके. इथं पण मराठी 5, 16 85 इंग्रजी 16, 16 85, 15 5 75 बेरीज आहे. ओके. पुढे एक पाहूया. 31 ते 30 समसंख्यांची बेरीज 130 आहे. 31 ते 30 समसंख्यांची बेरीज 130 ती कशी आलेली आहे? 31 ते 30 पहिली 32 समसंख्या आहे आणि शेवटची 30, या दोघांची बेरीज भागिले 2 5 संख्या आहेत मध्ये 5.
गुणिले 5. ओके. 30 आणि 32 62 भागिले 2 गुणिले 5. 2 न 62 भागिले 31 येणार. 31 बेतर कसा बे 1 बे गुणिले 5. 5 1 5 आणि 5 त्रिक 15. 115 155 बेरीज येते. सॉरी बाळांनो, 31 ते 40 मध्ये पहिली संख्या 32 आणि शेवटची संख्या 40 याला भागिले 2 आणि मग गुणिले 5. 40 आणि 32 2 2 72 भागिले 2 गुणिले 5. 72ला 2 भागलं 36 आलं, निम्म होत आहे. 36 गुणिले 5. 5 × 30ला 0 ह्याच्याले 3. 5 × 15 आणि 3 18. 180 यायला पाहिजे. 180 आणि 31 ते 40 मध्ये या ठिकाणी विषम संख्यांची बेरीज 31 ते 40 मध्ये 31 आणि शेवटची 39 यांची बेरीज भागिले 2 गुणिले 5. 9 आणि 1 10. 3 3 6 आणि 1 7. 70 भागिले 2 गुणिले 5. 70ला भागिले 2 35 गुणिले 5. 5 5 25ला 5 हाच्याला 2. 5 × 15 9 17 175. 175 बेरीज आलेली आहे. अशा पद्धतीनं आपण समजा 81 ते 90 मध्ये समसंख्यांची बेरीज 430 दिल्या. कशी आली? 82 आणि शेवटचा 90. 82 आणि शेवटचा 90 भागिले 2 गुणिले 5. हे 2 तसंच 9 8 17 या ठिकाणी भागिले 2 गुणिले 5. 172 निमवणार. 82 16. 82 16 वरला 1 2 सक्क 12. 8 आणि 6 85 गुणिले 5. 5 सक्क 30ला 0 ह्याचे आले 3. 5 48 4 43. 430 ही बेरीज 430. ओके. अशा पद्धतीनं तुम्हीही करून पहा. सूत्र आपल्याला समजलेलं आहे. 91 ते 100 मध्ये समसंख्यांची बेरीज घ्यायची असेल तर 92 अधिक 100 भागिले 2 गुणिले 5 आणि विषम संख्यांची बेरीज घ्यायची असेल तर 91 अधिक 99 भागिले 2 गुणिले 5. ओके. 5 कुठून आलं? यांच्यामध्ये 5 संख्या असतात म्हणून. 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली तर बाळांनो, पहिली समसंख्या 2 आणि शेवटची 100 यांच्या बेरीजला भागिले 2 आणि एकूण 50 संख्या म्हणून गुणले 50. 100 आणि 2 102 भागिले 2 गुणले 50. बे 5 10 51 आलं. बे 5 10 बे 1 बे गुणले 50. 5 न गुणूया. 5 1 5 आणि या ठिकाणी 5 5 25 आणि हे 0. 2550. 2550 ही बेरीज आहे 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. विषम संख्यांची काढा तुम्ही. या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.